नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आता मी आहे अंबरनाथ बदलापूर हायवेला आणि इथे आहे डी मार्ट आणि डी मार्टच्या समोरच इथे सर्व मंदिरांची दुकानं लागलेली आहेत। तर आता आपण इथनं बघूया की त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची मंदिर आहेत आणि त्याचा रेट काय आहे तो। चला, तर असं प्रत्येकाकडे तुम्हाला इथनं असे ह्या नेम प्लेट किंवा तुळशी वृंदावन हे तुम्हाला असं बनवून मिळेल। आता इथे तर मी आली आहे, इथे तर मला सर्व असं मीनाकारी वर्क केलेले सर्व अशी मंदिरे पाहायला मिळत आहेत। तर बघा, खूप छान आहेत। म्हणजे तुम्हाला जर इथे आलात अंबरनाथ बदलापूर हायवेला आहे, तुम्हाला जर मंदिर घ्यायचे असेल ना, तुम्ही या ठिकाणी येऊ शकता, कारण की इथे बरीच दुकानं आहेत आणि तुम्हाला जिथे आवडेल तिथे तुम्ही घेऊ शकता। तर हे एक मंदिर खूप छान आहे। तर बघा, छोटं मंदिर आहे, याची प्राईस आहे 3,500 रुपये आणि हे मोठंवालं आणि त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आहे, त्याची प्राईस आहे 4,500 रुपये। मस्त आहेत बघा, आणि प्रत्येकाची डिझाईन पण आहे ना वेगवेगळी आहे। इथे मी ना मंदिरं बघितली आहेत ना, खूप मस्त आहेत आणि प्रत्येकाची डिझाईन आहे ना वेगवेगळी आहे। आणि मी इथे ना यांना विचारलं तर हे बोलले की इथे जी मंदिरं आहेत ना, याच्यावरची जी डिझाईन आहे ती तुम्ही ना वॉश पण करू शकता। म्हणजे कधी कधी काय होतं, असं वाटतं की आपल्याला हा कलर आहे तर वॉश केल्यानंतर हा निघून जाईल, तर तसं नाही आहे। म्हणजे कधी तुम्हाला जर व्यवस्थित वॉश करायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही वॉश पण करू शकता। आणि मेन म्हणजे ना, प्रत्येक मंदिराची डिझाईन वेगवेगळी आहे। तर बघा, ही एक डिझाईन आहे ना, मला खूप वेगळी वाटली। साईडला स्वस्तिक आहे, म्हणजे तुमचं छोटंसं घर आहे आणि तिथे जर तुम्हाला मंदिर पाहिजे असेल तर अशा टाईपमध्ये घेऊ शकता। तर आता मी इथे आलेली आहे आणि इथे एकच दुकान आहे, बरीच दुकान आहेत। तर हे एक मंदिर पण बघा मस्त आहे। त्यानंतर पुढे पण एक छोटंसं मंदिर आहे। छोट्या मंदिरमध्ये ना यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहेत आणि हे एकदम सर्वात मोठं मंदिर, म्हणजे हॉल वगैरे असेल ना मोठा आणि तिथे तुम्हाला जर ठेवायचं असेल तर अशा टाईपमध्ये घेऊ शकता। तर इथे पण एकदम सुंदर आहे बघा, मध्ये ओम आहे आणि साईडला अशी फुलाची डिझाईन केलेली आहे। ओपन मंदिर आहे आणि इथे एक छोटासा कप्पासुद्धा दिलेला आहे। तर प्राईस आहे 3,000 रुपये। ह्या साईडला आहेत ना सर्व डिझाईन केलेले तुम्हाला मार्बलचे मंदिर इथे दिसतील, छान आहेत म्हणजे। आणि प्रत्येकाची डिझाईन जी आहे ना वेगवेगळी आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपल्याला स्टेप बनवून पाहिजे असतील ना तर त्यासुद्धा मिळतात इथे। मी मगाशी इथे विचारलेलं। मेन म्हणजे ना, इथल्या सर्व मंदिरांमध्ये ना आत अशी डिझाईन केलेली आहे, त्यामुळे मंदिर आहे ना रिकामी दिसणार नाही आहे। म्हणजे जरी एक किंवा दोन जरी फोटो ठेवले आपण देवाचे तर पूर्ण असं भरलेलं दिसेल, मस्त वाटते एकदम। हे तर बघा ना, मस्त आहे असं। वरची तर डिझाईन मला एवढी आवडली आहे ना, हे खूप मस्त आहे एकदम। बघा, घुमट जो आहे ना तो छान बनवलेला आहे। ह्या सर्व दुकानांच्या पाठी आहेत ना कारखाने आहेत, त्यामुळे ना तुम्हाला जसं पाहिजे तसं मंदिर बनवूनसुद्धा देतात। तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल। याच्या बॅक साईडला आहेत ना सर्वजण असे वेगवेगळ्या साईजमध्ये डिझाईनमध्ये मंदिर बनवतात। तिथे बघा एक शोपीस आहे, खूप सुंदर आहे, लॅम्पसारखं आहे आणि पूर्ण डिझाईन केलेलं आहे। खूप सुंदर मंदिर पाहायला मिळाले। तर बघा, हे किती सुंदर आहे मंदिर, 3 स्टेपमध्ये घुमट आहे। म्हणजे आपण बाहेर एखादं मोठं मंदिर बघतो त्याप्रमाणे ही मंदिरं दिसतात, सुंदर आहे। या मंदिरांची प्राईस 11,000 रुपये आहे आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी इथे बनवूनसुद्धा मिळतात। जर तुम्ही अंबरनाथ बदलापूर हायवेला आला तर तुम्हाला इथे बरीच दुकानं इथे पाहायला मिळतील। त्यानंतर इथे हे दादा बघा डिझाईन बनवत आहेत बघा। तर इथे ह्या अशा पाटी बनवून ठेवलेल्या आहेत। पहिलं हे असं बनवावं लागतं आणि त्याच्यानंतर हे बघा ह्या अशा नेमप्लेट्स बनतात। म्हणजे तुम्हाला जर मोठी पाटी पाहिजे असेल किंवा मग मंदिराच्या पुढे पण अशी पाटी वगैरे असते, ती जर पाहिजे असेल ना तर ते ही बनवून मिळतात। तर इथे पहिलं असं डायरेक्टली असं कुठलंही काम होत नाही, हे पहिलं अशी पूर्ण डिझाईन करावी लागते आणि त्याच्यानंतर ह्या सर्व अशा नेमप्लेट्स निघतात। नंतर एकदम छोटंसं मंदिरसुद्धा आहे, म्हणजे स्वामींची मूर्ती, साईबाबांची मूर्ती बसवण्यासाठी आहे ना, अशा टाईपमध्ये पण हे तुम्ही मंदिर घेऊ शकता। हे बालाजी मार्बल आर्ट्स आणि यांच्याकडे पण आहेत ना तुम्हाला खूप सुंदर अशी मंदिरं पाहायला मिळतील। आणि ही सर्व जे वर्क केलं आहे ना ते एम्बॉसिंग वर्क आहे आणि याच्यामध्ये ना तुम्हाला प्रत्येक मंदिरामध्ये डिझाईन आहे। आणि आता याच्यामध्ये ना तुम्हाला दोन्ही साईडला स्वस्तिक ओम आणि बाजूने डिझाईन केलेलं, म्हणजे प्रत्येक दुकानामध्ये जर आलात ना तर तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला असे मंदिर पाहायला मिळतील। इथे तर बघा ना, इथे स्टेपला पण इथे डिझाईन केलेली आहे, 3 स्टेप आहे, पूर्ण ओपन मंदिर आहे आणि मध्ये ओम काढलेला आहे। तर लहान मोठ्या साईजमध्ये इथे सर्व मंदिर आहेत। त्यानंतर इथे फक्त मंदिरच नाही आहे, तर इथे शिवलिंग, नंदी, त्यानंतर इथे हत्ती, तर असे ना छोटे मोठे सर्व अशा वस्तू पण बनवल्या जातात। नंदी तर बघा ना खूप सुंदर आहे। त्यानंतर इथे शिवलिंगामध्ये पण यांच्याकडे 2-3 साईज आहे।
बघायला तर खूप छान वाटते बघा. मध्ये ओम आहे, सूर्य आहे आणि शुभलाभ. सुंदर आहे. ओपन मंदिर आहेत आणि जर आज स्टेप पाहिजे असतील तर त्यासुद्धा इथे मिळतील. त्याच्या बाजूला अजून एक मंदिर आहे. घुमट तर एवढं सुंदर आहे ना. त्याच्यानंतर त्याच्यावरती पूर्ण असं वर्क केलेलं. आणि जर तुम्हाला एकदम म्हणजे आपल्याला जर एकदम सिम्पल असं पाहिजे असेल मार्बल, व्हाईट मार्बलमध्ये, तर तशामध्ये पण मिळेल. तर इथे बघा ही डिझाईन केलेली आहे. पूर्ण फ्लॉवरची डिझाईन आहे. इथे हत्तीची डिझाईन आहे आणि मध्ये बघा ही एवढी मोठी स्पेस आहे आणि खाली हे असे कप्पे केलेले आहेत. बघा केवढा मोठा कप्पा आहे. म्हणजे आपल्याला पूजेचं सामान ठेवण्यासाठी खूप मोठे मोठे असे कप्पे दिलेले आहेत. तर हे एवढं मोठं मंदिर आहे. त्याच्या बाजूला तर बघा हे केवढं मोठं मंदिर आहे. म्हणजे फक्त व्हाईटच मार्बल नाही तर प्रत्येक मार्बलमध्ये पण यांच्याकडे व्हरायटी आहे. तर हे बघा एक व्हाईट आणि ब्लॅक कलरच्या लाईन्स आहेत. त्यानंतर इथे पूर्ण व्हाईट मार्बल आहे आणि त्याच्यावरती असं हे एम्बॉसिंग वर्क केलेलं आहे. खूप सुंदर असे तुळशी वृंदावन आहेत. हे जे तुळशी वृंदावन आहेत ना हे व्हाईट मार्बलमध्ये बनवलेले आहेत. म्हणजे घराच्या भोवती तुमच्या भरपूर जागा असेल तर तिथे तुम्ही ना अशा प्रकारचे तुळशी वृंदावन ठेवू शकता. बघा खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत. तर ही एक डिझाईन बघू शकता, खूप छान आहे. 2500 रुपयाचं आहे आणि जर तुम्ही व्हाईट मार्बलमध्ये घेताय तर 2000 रुपयामध्ये मिळणार आहेत. आणि इथे मंदिरं पण खूप छान आहेत. व्हाईट मार्बलमध्ये आहे, 2600 रुपयाला आहे. तर इथे बघा हा एक कप्पा दिलेला आहे मस्तपैकी, छान आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यापेक्षाही थोडंसं मोठं पाहिजे असेल तर बघा इथे श्री गणेशाय नमः साईडला शुभलाभ दिलेला आहे, वरती ओम आणि इथेही नक्षीकाम केलेलं आहे सुंदर असं. तर हे मंदिर आहे 7000 रुपयाला आणि इथे एक असा एक कप्पा दिलेला आहे. मस्त असं मंदिर आहे. तर वरती जे मुकुट आहे ते बघा 3 डिझाईनमध्ये आहे. त्यानंतर बघा खाली अशा 3 स्टेप दिलेल्या आहेत आणि वरती पण मस्त अशी डिझाईन केलेली आहे, छान आहे. तर यांच्याकडे एकच नाही तर भरपूर मंदिर आहेत आणि ही तुम्हाला व्हाईट मार्बलमध्ये पाहायला मिळतील. तर तुम्हाला जर प्लेनमध्ये पाहिजे असेल किंवा पूर्ण असं डिझाईन केलेलं पाहिजे असेल तर त्या टाईपमध्ये तुम्हाला बनवूनसुद्धा मिळतील. तर इथे हे बघा एकदम सर्वात मोठं मंदिर आहे. तर बघा हे सर्वात मोठं मंदिर आहे आणि या मंदिराची प्राईस काय दादा? तर या मंदिराची 20,000 रुपये प्राईज आहे. बघा खूप मस्त आहे. आता आपण जवळून पाहूया. आणि जर ह्याच्यामध्ये आपल्याला स्टेप पाहिजे तर बनवून मिळतील का? स्टेप आहे का ना. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर स्टेप पाहिजे असतील तर त्यासुद्धा इथे बनवून मिळतील. म्हणजे तुम्हाला 5, 3, 2 जशा पाहिजे त्याप्रमाणे इथे बनवून मिळतील. तर इथे ही डिझाईन बघा खूप मस्त आहे. इथे अशी फ्लॉवरची डिझाईन केलेली आहे आणि याच्यामध्ये तर ह्या स्टेप तर बघा ना खूप मस्त वाटतं इथे एकदम. आणि त्यानंतर इथे ही समोर अशी डिझाईन केलेली आहे आणि इथे बघा ही अशा टाईपमध्ये ही इथे डिझाईन आहे मस्त. तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे इथे बनवून मिळणार आहे. इथे तर बघा पूर्ण मोराची डिझाईन आहे, पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे. आत तर इथे पूर्ण ओम आहे आणि साईडने पूर्ण रेड कलरची डिझाईन केलेली आहे. म्हणजे तुम्हाला ही डिझाईन पण आहे ना जशी पाहिजे तशी बनवून मिळेल. तर हे पण एक मंदिर मस्त आहे. मला हे मंदिर खूप आवडले आहे. स्वस्तिक आहे आणि सेम डिझाईनमध्ये आणि इथे ओम आहे. म्हणजे जशी डिझाईन पाहिजे त्याप्रमाणे इथे मिळेल. त्यानंतर इथे तुळशी वृंदावन आहे. त्यानंतर इथे बघा ना इथे ना तुम्हाला जे असे बाहेर प्लेट्स असतात ब्लॅक कलरचे तर ते पण इथे बनवून मिळतात. तर इथे बऱ्याच अशा ह्या ब्लॅक कलरमध्ये प्लेट्स आहेत. मंदिरांमध्ये तर मंदिर तर भरपूरच आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. तर आता आपण बाजूच्या दुकानामध्ये जाऊया. तर बाहेरच बघा रस्त्याला आहेत ना ही सर्व अशी दुकानं आहेत आणि प्रत्येकांकडे आहे ना तुम्हाला अशी वेगवेगळी मार्बलची मंदिरं पाहायला मिळतील. आणि इथे ही सर्व मंदिर आहेत ना बनवून ठेवलेले आहेत. आणि इथे बघाल तर आहे ना मार्बलमध्ये पण तुम्हाला असे वेगवेगळे व्हरायटी मिळतील. तर हे थोडंसं वेगळ्या टाईपचं मार्बल आहे. तर इथे हे प्लेन मार्बल आहे आणि इथे हे ना थोडंसं बघा वेगळं व्हाईट आणि असं ना ब्लॅक कलरमध्ये मार्बल आहे. म्हणजे इथे आल्यानंतर आहेत ना तुम्हाला ज्या मार्बलमध्ये पाहिजे त्या मार्बलमध्ये तुम्हाला इथे मिळतील. आणि इथे हे सर्वात मोठं मंदिर आहे आणि इथे पुढे पण बघा असं मस्त शुभ श्री गणेशाय नमः आणि एका साईडला लाभ. खूप मस्त आहे मंदिर बघा केवढं मोठं आहे ना, मस्तच आहे. त्यानंतर इथे हे एक मंदिर आहे, सिंपल मंदिर आहे. श्री गणेशाय शुभलाभ आणि साईडला असं स्वस्तिक आहे. मध्ये जे सूर्य आणि ओम लिहिलं आहे ना त्यामुळे खूप मस्त वाटते. त्याच्यात इथे ना सर्व लहान मोठे सर्व प्रकारचे मंदिर आहेत. हे तर खूपच छान आहे मंदिर. पूर्ण बारीक डिझाईन केलेलं आहे बघा. शुभलाभ लिहिलं आहे आणि पूर्ण मीनाकारी असं वर्क असतं ना त्याप्रमाणे ही डिझाईन केलेली आहे. आणि तुळशी वृंदावनमध्ये पण यांच्याकडे बरेच प्रकार आहेत बघा. इथे अशा ना वेगवेगळ्या नेमप्लेट बनवून ठेवलेल्या आहेत.
जर मार्बलचं मंदिर घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता। इथे एकच दुकान नाही तर 5-6 दुकानं आहेत आणि जिथे तुम्हाला आवडेल आणि जिथे तुम्हाला रेट परवडेल तिथे तुम्ही घेऊ शकतात। आणि खूप सुंदर सुंदर मंदिर आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला शिवलिंग, हत्ती म्हणजे असे तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू जर बनवून पाहिजे असतील मार्बलमध्ये त्यासुद्धा इथे बनवून मिळतात। कारण की ह्याच्या पाठीमागेच आहे ना कारखाना आहेत आणि जर तुम्हाला जर वेगळा असा कस्टमाइज करून पाहिजे असेल ना तर तो सुद्धा इथे मिळतो। आता तर मी तुम्हाला सर्व रेडीमेड जी मंदिर आहेत ती सर्व मी तुम्हाला इथे दाखवलेली आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हाईट मार्बलमध्ये मंदिरं त्याचबरोबर तुळशी वृंदावनसुद्धा दाखवलेलं आहे आणि त्याचा रेटसुद्धा सांगितलेला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, बाय बाय।